काही दिवसापासून गोल्ड आणि सिल्वरच्या किमती आपल्याला परत एकदा वाढताना बघायला मिळाल्या. हिस्ट्री जर बघायचा प्रयत्न केला तर 4,20,000ची चांदी जवळपास 2,25,000वर आली होती. आणि आता काही दिवसामध्ये 2,25,000वरनं 2,65,000वर गेलेली आहे. म्हणजे 20% स्पाइक आलेला आहे. जवळपास चांदीची किंमत 40,000 वाढलेली आहे. गोल्डच्या बाबतीमध्ये तसंच आहे. 1,84,000चं गोल्ड जवळपास 1,35,000पर्यंत आलं होतं. आणि आता काही दिवसामध्ये परत 1,35,000वरनं 1,60,000पर्यंत गोल्डच्या किमती गेलेल्या आहेत. म्हणजेच याच्यामध्ये पण 20% स्पाइक आलेला आहे. तर याच्या मागची कारणं काय आहेत? आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं सिस्टमॅटिक वेने आपण गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्ममध्ये चांगलं प्रॉफिट कमवू शकतो, तेही कमी रिस्कमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. मी एक NISM सर्टिफाईड आहे आणि मागच्या 15 वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. आणि सगळ्यांचे धन्यवाद. महाराष्ट्रातून इतके फोन येत आहेत आणि इतके मेसेज येत आहेत की त्यांना मला रिप्लाय सुद्धा करता येत नाहीये. तर सगळ्यांचे आभार. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण याच्या मागची कारणं काय आहेत की ग्लोबल मार्केटमध्ये परत एकदा अनिश्चितता वाढलेली आहे. म्हणजेच काय की अमेरिकेच्या कोर्टाने एक निर्णय जाहीर केला की डोनाल्ड ट्रम्प यांनी जितकेही टेरिफ लावलेले पूर्ण जगावर ते कॅन्सल करण्यात येतील. आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना राग आला आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची मेन जी पॉवर आहे की जी एमर्जन्सीमध्ये वापरता येते ती पॉवर काढली आणि त्याच्यामध्ये सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा की 10% टेरिफ आता सगळ्या जगांवर लागणार आहे. त्यामुळं एक चांगली वाईब निर्माण झाली होती की आता जो आपला टेरिफ आहे इंडियावरचा 18% तो 10% झाला. पण त्याच रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा ट्विट केलं की 10%चा टेरिफ जो आहे तो 15% करण्यात आलेला आहे, 15% करण्यात आलेला आहे. त्यामुळं पूर्ण जगावर आता तरी सध्या 15% टेरिफ आहे. आणि त्याच्यानंतर सडनली दुसऱ्या दिवशी एक न्यूज आली की जे देश हे जे ट्रेड ॲग्रीमेंट झालेले आहेत आतापर्यंत हे मानणार नाहीयेत, तर त्यांच्यावर ॲडिशनल टेरिफ लावणार आहे. म्हणजेच काय की अजून ही अनिश्चितता निर्माण झालेली आहे की अजून ही कुणाला माहीत नाहीये की एक्झॅक्ट कुठल्या देशावर किती टेरिफ आहे. या वीकमध्ये इंडिया आणि अमेरिकेची जी ट्रेड डील होणार होती याच्याबद्दलची जी चर्चा होणार होती याला कुठंतरी आता फुल स्टॉप लागलेला आहे की जोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होणार नाहीयेत तोपर्यंत पुढची चर्चा होणार नाहीये. आणि ज्यावेळेस असं वातावरण निर्माण होतं ग्लोबल मार्केटमध्ये त्यावेळेस सेफर साईड म्हणून गोल्ड आणि सिल्वरकडे बघितलं जातं. त्यामुळे आता सध्या गोल्ड आणि सिल्वरच्या प्राइस ज्या आहेत ते तुम्हाला वाढताना दिसत आहेत. याच्यामुळे काय होईल की आता सध्या जी ट्रेड डील झालेल्या होत्या किंवा ट्रेड डील होणार होत्या याच्यामुळं डॉलर स्ट्रॉंग होणार होता. पण या एका निर्णयामुळं जवळपास 150 बिलियन जे पैसे गोळा केले त्या टेरिफमधनं हे कुठंतरी काही वापस द्यावं लागतील का नाही याच्या भीतीनं डॉलर कमजोर झालेला आहे. आणि ज्यावेळेस डॉलर कमजोर होतो त्यावेळेस गोल्ड आणि सिल्वरच्या किमती या वाढायला चालू होतात. तर हे एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे अमेरिका आणि इराणमधले जे संबंध ताणले गेलेले आहेत, अमेरिकेने मिलिटरी ऍक्शन घेण्याची धमकी दिलेली आहे. आणि इराण जर बघितलं आपण तर सगळ्यात मोठा क्रूड ऑइल उत्पादक देश आहे. आणि ज्यावेळेस क्रूड ऑइलच्या किमती वाढतात त्यावेळेस जर बघितलं आपण तर इंडियाला त्याचा सगळ्यात जास्त फटका बसतो. क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की इन्फ्लेशन वाढतं आणि इन्फ्लेशन वाढलं की त्या देशाची जी करन्सी आहे ती कमजोर होते. आणि ज्यावेळेस करन्सी कमजोर होते त्यावेळेस लोकांचा सेफ अप्रोच वाढतो, सेफ इन्व्हेस्टमेंटकडे लोकांचा दृष्टिकोन वाढतो. म्हणजेच काय गोल्ड आणि सिल्वरच्या परत एकदा किमती वाढतात. तो बघा किती कारण आहे त्याच्या मागं की प्रत्येक ग्लोबल मार्केटची न्यूज जी आहे ती गोल्ड आणि सिल्वरला इफेक्ट करू शकते. अमेरिकेचा इकॉनॉमी डेटा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अमेरिकेची जी GDP ग्रोथ आहे याच्यामध्ये कुठेतरी कमजोरी बघायला मिळाली आहे. म्हणजे त्या प्रमाणामध्ये तिथं GDP ग्रोथ होत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फेड रिझर्व्ह जे आहे ते इंटरेस्ट रेट जे आहे ते कमी करणार आहेत. त्यावेळेस इंटरेस्ट रेट कमी होतात त्यावेळेस परत एकदा गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायला चालू होते. या सगळ्या कारणांमुळं गोल्ड आणि सिल्वरच्या किमती आता सध्या तुम्हाला वाढताना बघायला मिळालेल्या. जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प आहेत तोपर्यंत मार्केटमध्ये अशी व्होलॅटिलिटी राहणार आहे. ती स्टॉक मार्केटमध्ये म्हणा किंवा गोल्डमध्ये म्हणा किंवा सिल्वरमध्ये. तर तुम्ही जर हाऊसवाईफ असताल तर तुम्हाला घरी बसून तुम्ही गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करता येते त्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे तुमच्याकडं. आणि डीमॅट अकाउंटची मी लिंक तुम्हाला शेअर करतोय. आणि जर तुम्हाला ओपन करता येत नसेल तर आमची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. तर सुरुवातीला आपण बघूया की डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन केलं. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर एक तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी एक चार्ट ओपन करतो. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही की कशा पद्धतीनं आता बघा ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे की आपण 5,000 रुपयाची SIP लावायची. कशामध्ये? गोल्ड ETF मध्ये. आता गोल्ड ETF मध्ये आपण 5,000ची SIP लावली. गोल्ड ETF आपण समजून घ्या, याच्याबद्दलचे मी खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत. एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे की म्हणजे शेअर सारखंच आहे ते.
म्हणजे आपण एक टाटा मोटरचा शेअर घेणं किंवा आपण TCSचा शेअर घेणं याच्यासारखंच आहे गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, कारण ते ट्रेडेड आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, त्यामध्ये बाय सेलिंग होतं. 1 जानेवारीला जर तुम्ही निपॉन इंडिया ETF ची जर किंमत बघितली असेल तर ती होती 110 रुपये. स्टॉक सारखं समजा. आणि मी काय केलं की दररोज 5,000 रुपयाचे ETF बाय केले. म्हणजेच काय की 110 रुपये प्राइसनं मी 5,000चे ETF बाय केले 1 तारखेला. त्याच्यानंतर 2 तारखेला केले, परत 3 तारखेला केले, असं पूर्ण महिना केलं. आणि पूर्ण महिना केल्यानंतर बघितलं आपण तर पहिल्यांदा आपण बघूया ह्या चार्टवर की 1 जानेवारीला 110 रुपये प्राइस होती. 5 जानेवारीला बघितलं ती 111 रुपये झाली. त्याच्यानंतर 16 जानेवारीला बघितलं आपण ते 116 झाली. आणि आपण जर समजा लास्टला बघितलं 30 जानेवारीला तर 144 झाली. मी दररोज काय केलं ETF बाय केले 5,000चे. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर महिन्याच्या अखेरीला आपले ॲव्हरेज कॉस्ट किती होते? तर ॲव्हरेज कॉस्ट होते 118 रुपये. म्हणजेच काय की कंटिन्युअसली गोल्डच्या प्राइस वाढत होत्या, पण माझी जी ॲव्हरेज कॉस्ट प्राइस आहे ती 118च आहे. म्हणजे एंडला जर बघितलं आपण तुम्ही महिन्याच्या तर ती प्राइस जवळपास 30 जानेवारीला 144 होती. पण मी कंटिन्युअसली 110 पासून बाय करतोय, त्यामुळे माझी अखेरीला ॲव्हरेज प्राइस जर बघितली तर ती खाली आली आहे. त्याच पद्धतीनं SIP पण वर्क करत असते. कारण की काय की प्रत्येक मोमेंटला आपण थोडी इन्व्हेस्टमेंट करतोय. तर माझ्या प्रत्येक क्लायंटला माझं सांगणं असतं की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये, SIP मध्ये, स्टॉकमध्ये कशामध्येही इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर टप्प्याटप्प्याने करा, SIP फॉर्मॅटमध्ये करा. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आपण इथे एक्झाम्पल बघूया की आपण काय केलं की 5,000चे ETF दररोज बाय केले. ठीक आहे. मार्केट वर असू किंवा खाली असू. तर माझं काय झालं की मी 22 दिवस बाय केले 5,000नं. तर माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी होती 1,10,000 रुपये होती. ठीक आहे. त्याच्यानंतर मला एकूण युनिट किती मिळाले तर जवळपास 926 युनिट मिळाले. म्हणजे 110 रुपयाला 1 युनिट. या पद्धतीनं मी पूर्ण महिनाभर 22 दिवस केल्यामुळं मला 926 युनिट मिळाले. त्याच्यानंतर बघा की सरासरी किती निघाली याची NAVची. पहिल्यांदा जी मी बाय केलं होतं ते 110ला केलं होतं आणि एंडिंगला 30व्या दिवशी कितीला बाय केलं होतं मी ते जवळपास 144 रुपयाला बाय केलं होतं. पण ॲव्हरेज कॉस्ट जर बघितली आपण तर ॲव्हरेज कॉस्ट किती आली आपली 118. आणि आता जर बघितलं आपण तर जवळपास आपण 1,10,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि ॲव्हरेज कॉस्ट जर पकडली 118 रुपये. आणि आत्ता जर बघितलं आपण तर त्या महिन्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं तर जवळपास 1,25,000 रुपये झाले होते. म्हणजेच काय की जवळपास आपल्याला नफा जो झाला होता, प्रॉफिट झालं होतं तो 15,700 रुपयाचं झालं होतं प्रॉफिट. म्हणजेच किती रिटर्न मिळाले की 14.27%. हे एक एक्झाम्पलसाठी आहे. हा डाटा आहे ना एकदम करेक्ट नाहीये, पण एक एक्झाम्पलसाठी आपण हा डाटा तुम्हाला मी सादर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट कमवू शकतो. तर आपल्याला एक करायचंय की आपल्याला काय करायचंय की ज्या दिवशी गोल्ड आणि सिल्वरच्या किमती खाली असतील त्या दिवशी ETF मध्ये काही ना काहीतरी अमाऊंटचं आपल्याला बाईंग करायचे. जर हे बाईंग करणं शक्य नसेल तर तुम्ही SIP पण लावू शकता. तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंटमधनं तुम्ही ETF मध्ये SIP लावू शकता. तुम्ही एक अमाऊंट फिक्स करा किंवा युनिट फिक्स करा. मी 2,000ची लावील, मी 5,000ची लावील. त्यामुळे काय होईल की तुम्हाला दररोज मार्केट बघायची किंवा दररोज इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाहीये. महिन्याच्या अखेरीला जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये जरी मार्केट खाली आलं किंवा जरी गोल्डची प्राइस खाली आली, सिल्वरची प्राइस खाली आली तरी तुम्ही तितक्या लॉसमध्ये राहणार नाहीत. कारण की तुम्ही कंटिन्युअसली प्रत्येक टप्प्याला इन्व्हेस्ट करताय. ज्यांना मार्केट बघणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. आणि ज्यांना मार्केट बघणं शक्य आहे त्यांनी फक्त निगेटिव्ह मार्केटच्या दिवशी, ज्या दिवशी गोल्डची आणि सिल्वरची प्राइस डाऊन असेल त्याच दिवशी ETF मध्ये टॉपअप करायचं आहे. महिलांसाठी ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे की खालच्या प्राइसला ज्या दिवशी येईल ना गोल्डची किंमत त्या दिवशीच मी ETF मध्ये 1,000 रुपये, 5,000 रुपये, 2,000 रुपये टाकणार. आणि तुम्ही जर एंडिंगला जर बघितलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हच राहणार आहेत. लॉंग टर्म मध्ये जर बघितलं आपण तर गोल्ड आणि सिल्वरला सगळे लोक पॉझिटिव्ह आहेत. कशामुळं? कारण की हे रिअल मेटल आहेत. कारण की यांचा जो साठा आहे तो लिमिटेड आहे. त्यामुळे ज्या गोष्टीचा साठा लिमिटेड असतो त्याला मार्केटमध्ये प्राइस कधी असते. आपण अशा पद्धतीनं ॲव्हरेजिंग करतो ETF मध्ये, त्यावेळेस आपण लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस गोल्डच्या किमती कंटिन्युअसली खाली येतील त्यावेळेस आपण सेम अमाऊंटनंच याच्यामध्ये SIP करायचे. तर लॉंग टर्म मध्ये तुम्ही नक्कीच प्रॉफिटमध्ये राहतात. अशा नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. खूप सारे लोक व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करायचं विसरतायत. तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे कमेंट करा. धन्यवाद.